नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आपण आज गावरान वांग्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. खूप छान अशी भाजी तयार होते. त्यासाठी मी ते 250 ग्रॅम गावरान वांगी घेतलेली आहेत. खूप चवीला छान ही वांगी लागतात. तरी ते मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे भाजून, थोडीशी तीळ घेतलेले आहेत भाजून, आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरेसुद्धा घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, थोडासा लसूणसुद्धा टाकू. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. वांग्याची भाजी बनवताना, कधी वांगे घेताना तुम्ही गावरान वांगे घेऊन पहा. गावरान वांग्याची भाजी खूपच मस्त होते आणि चवीलाही खूप छान लागते. तरी ते भाजीसाठी लागणारा मसाला आपला बारीक करून झालेला आहे, पण यामध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि त्यामध्येच थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे. इथे मी 1 चमचा मटण मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकू. 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे काय होतं की वांग्यामध्ये जेव्हा आपण हा मसाला भरतो त्यावेळेस मसाला व्यवस्थित भरला जातो. तर तेल टाकल्यानंतर झाकण लावून आता आपण हे पुन्हा बारीक करून घेऊ. तर जास्त बारीक करण्याची सुद्धा गरज नाही, फक्त मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेते. वांगीसुद्धा मी कट करून घेतलेली आहेत. वांगी कट करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये ही वांगी मी टाकलेली आहेत. पाहू शकता अशा प्रकारे वांगी कट करून घेतलेली आहेत. आणि पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपली वांगी काळीसुद्धा पडत नाहीत. इथे पाणीसुद्धा पाहू शकता. आता मी तुम्हाला एक वांगंसुद्धा दाखवते, अजिबात काळं पडलेलं नाही. मीठ टाकल्यामुळे वांगं काळं पडत नाही. पाहू शकता छान असं पांढरं शुभ्र आहे. तर आता आपण या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ. तर छान असा आपल्याला दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. जेवढा मसाला तुम्हाला वांग्यामध्ये भरता येईल तेवढा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता मसाला भरून झाल्यानंतर वांगं आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधील मसाला बाहेर येणार नाही. तर पाहू शकता छान असं वांगं भरून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळी वांगी भरून घ्यायची आहेत. तर इथे मी सगळे वांगे भरून घेतलेले आहेत. आता आपण भाजी फोडणीला टाकू. छान अशी सगळी वांगी भरून झालेली आहेत. कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. छान अशी कढई आपली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आहेत. थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. त्यानंतर भरून घेतलेली आपल्याला वांगी टाकायची आहेत. वांगी छान अशी परतून घेऊ. तर 1 मिनिटभर हे वांगी परतून घ्यायची आहेत. हळद तेलामध्ये टाकायची विसरली होती, त्यामुळे मी नंतर टाकलेली आहे. तर पाव चमचा मी हळद टाकलेली आहेत. त्यानंतर 1 मिनिटभर हे वांगे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून झालं की या झाकणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं पाणी इथे झाकणामध्ये टाकायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला चिटकलेला होता, त्यामुळे ते भांडंसुद्धा मी धुवून या झाकणामध्ये टाकलेलं आहे. तर पाणी गरम झालं की हे पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही असेच हे वांगे ठेवू शकता. थोड्या वेळ अजून शिजवून द्यायचे आणि त्यानंतर असेच ठेवले तरी चालतात. तर मी पातळ भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे.
तरी ते पाहू शकता 4-5 मिनटानंतर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे. पाहू शकता इथे भाजी जास्त आपली पातळसुद्धा नाही, घट्ट अशी भाजी तयार झालेली आहे. वांगीसुद्धा छान अशी शिजलेली आहेत. तरी ते मी गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये कट करून घेतलेली आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तर पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे. तर आता ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते. तर पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे भाजीचा आणि चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते. गावरान वांगी असल्यामुळे भाजीला आणखीनच चव छान येते. तरी ती आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. पाहू शकता मस्त दिसत आहे आणि चवही छान आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही पुरीबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता. खूप छान अशी लागते. तरी ते जवळूनसुद्धा पाहू शकता मस्त भाजी झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.